आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना मॅडम, आज मी इथे एकदम जाहीरपणे तुमच्यासाठी पूजा करतो। मला पुढचे 7 जन्म फक्त आणि फक्त तुमचीच साथ हवी। या जगाच्या अंतापर्यंत मी तुमची वाट पाहायला तयार आहे। जोपर्यंत तुम्ही मला माफ करून माझं प्रेम जोपर्यंत तुम्ही मला माफ करून माझं प्रेम स्वीकारत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला मनवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करायला तयार। मी केलेल्या चुकीसाठी तुम्ही मला जी कोणती शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार। तुम्ही माझ्यावर कितीही रागवलात तरी माझं तुमच्यावर असलेलं प्रेम तसूभर सुद्धा कमी होणार नाही। ही पूजा आणि आज मी जो उपवास केलाय त्या सगळ्याला साक्षी ठेवून मी शपथ घेतो। आजची पूजा आमच्या कायम लक्षात राहील। तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे। थांब सिद्धू, थांबा दळवी। ओ दळवी, या सगळ्याला जबाबदार तर तुम्ही आहात। तुम्ही अंग काढून कुठं पळून निघालात? थांबा। आजी, तुला जे काय बोलायचंय ते माझ्याशी बोल। पण लक्ष्मी काकू, वीणा बहिणी आणि आरती बहिणींना जर तू काही बोललीस तर मी ते खपवून घेणार नाही। अरे वा, म्हणजे अजून तुला यांचाच काही वार आहे का? अरे काय मातेर करून ठेवले यांनी तुझं, जरा बघ एकदा। सिद्धू, गाडे पाटलांचा वाघ होतास तू, वाघ। पण आता दळवीच्या दावणीला बांधलेले शिंगुरू झालायस तू। तुझ्या अंगात गाडे पाटलांचं रक्त सळसळत आहे आणि कुठली दुर्बुद्धी सुचायला लागली रे तुला? आठव, तो दिवस आठव। याच सिंचनाच्या नवऱ्याला तू काय बोलत होतास? तो काही काम न करता घरात बसतोय म्हणून तू बायकोचा बैल त्याला म्हणायचास। हा काही का हातपाय हलवत नाही? हेही तू बोलत होतास आणि आज तू स्वतःची गत काय करून ठेवलीस तीच। हे कसं कळत नाही रे तुला? स्वतःचे डोळे उघड आणि ओळख स्वतःला। खरंच सिद्धू, आज जे काही तू केलेस ना त्यानं तू आम्हा सगळ्यांना लाज आणलीयस। सिद्धू, अरे तू का असा वागतोय? असा नव्हताच रे। काय झालंय तुला? आई, हरीश आणि सिंचनाचा प्रेम मला कधी कळलंच नाही। कारण तेव्हा प्रेम म्हणजे काय असतं हेच मला माहित नव्हतं। पण भावना मॅडमशी प्रेम केल्यानंतर मला कळलं प्रेम या शब्दाचा खरा अर्थ।
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि मी आधी नव्हतोच असा. कारण माझ्या अंगात गाळे पाटलांचं रक्त व्हायचं. त्यामुळे मला बायकोवर प्रेम करणं म्हणजे कमीपणाचं लक्षण आहे असं वाटायचं. पण प्रेमात बायकोसाठी घेतलेला कमीपणा किती छान असतो हे कळलं मला. स्वतःच्या बायकोवरचा प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा पुरुष जर तुम्हाला बायकोचा बैल वाटत असेल ना, तर हो, आहे मी माझ्या बायकोचा बैल. आणि तुम्ही माझ्या प्रेमाला बायकोचा बैल असं नाव देत असाल ना, तर आनंदाने आहे मी माझ्या बायकोचा बैल. मी माझ्या बायकोवर असंच अतोनात प्रेम करत राहणार आहे. तुमच्या नावं ठेवण्याने त्यात कुठलाही बदल होणार नाही. आणि पाहिलत ना, अजून यांची मुलगी गृहप्रवेश करून घरात आलेली नाहीये, तर ही अवस्था. उद्या जर तिचं पाऊल घरात पडलं तर काय होईल बघा. आजी, सांभाळून बोल. तू विचारतेस वाटतं की तू माझ्या बायकोबद्दल बोलतेस. तुम्ही विचारताय वाटतं की इतके दिवस मी भावना मॅडमची नुसती बाजू घ्यायचो, पण आता त्या भावना सिद्धिराज गाडे पाटील आले. म्हणून आता मला त्यांची वेगळी बाजू घ्यायची गरजच नाहीये, कारण आमची बाजू एक आहे. म्हणजे सिद्धू, ह्या अवलक्षणी पोरीसाठी तू माझ्यावरती ओरडणार? आजी, माझ्या बायकोबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी आजी. आणि कोणीही वाईट साईड बोललं तर मी आवाज चढवणार. सिद्धू, अरे आता तरी डोळे उघड, नंतर तुलाच पश्चाताप होईल जसा आता मला होतोय. एक दिवस घराबाहेर राहून अक्कल ठिकाणावर आली नाही तुझी? अरे कशासाठी या भिकाड्या लोकांच्या मागोमाग जातोयस हा? आता मुखवाट्याने एकही शब्द न बोलता घर गाठायचं. चल सिद्धू. मी कुठेही येणार नाही. लक्ष्मी निवास, लक्ष्मी